स्वातीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत। आज मी तुम्हाला गावाकडील पद्धतीचं मस्त चमचमीत झणझणीत स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत रेसिपी दाखवणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज मी तुम्हाला वांग्याच्या भरीतच्या रेसिपी बरोबरच माझ्या तिसऱ्या मजल्यावरील शेती दाखवणार आहे। म्हणजेच मी जी फुलबाग फळबाग फुलवलेली आहे ती मी दाखवणार आहे। मी कोणकोणत्या भाज्या लावलेल्या आहेत, कोणती कोणती फळझाडे लावलेली आहे ते मी आज दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चमचमीत झणझणीत असं वांग्याचं भरीत आहे। ही रेसिपी मी शेवटी दाखवणार आहे। सुरुवातीला मी माझं टेरेसवरची शेती दाखवणार आहे। तर आता आपण आहोत माझ्या तिसऱ्या मजल्यावरील शेतामध्ये, म्हणजेच गार्डनमध्ये। तर इथे मिरच्यांची झाडं आहे, तुम्ही पाहू शकता। एक एक करून मी सर्व पालेभाज्या, फळझाडं, फुलझाडं मी दाखवणार आहे। मी कोणती कोणती झाडं लावलेली आहे। तर सुरुवात मिरच्यांच्या झाडापासून करूया। तर इथे ट्रेमध्ये मी ब्ल्यू कलरच्या ट्रेमध्ये मी प्लास्टिकच्या मिरच्यांची झाडं लावलेली आहे। काही कुंड्यांमध्ये, काही बकेटमध्ये अशी लावलेली आहे। तुम्ही पाहू शकता लवंगी मिरची आहे तिखटवाली। तर मी झाडं दाखवता ह्या भाज्या हार्वेस्टही करणार आहे। तुम्ही पाहू शकता हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या मी सर्व तोडून घेणार आहे। तर मी सर्व भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या मी टबमध्ये, बकेटमध्ये, रंगाच्या बकेट, परत तेलाचे डबे, जे टाकाऊ वस्तू असतात त्यांपासून मी ही फळबाग फुलबाग फुलवलेली आहे। आता टेरेसवर जास्त ओझं होऊ नये म्हणून मी काय केलं, या ज्या कुंड्या आहेत, जे टब आहेत, ज्या बकेट आहेत, या सर्वांमध्ये मी जी माती भरलेली आहे ती संपूर्ण माती नसून तर यामध्ये मी सुकलेला कचरा, ओला कचरा, शेंगदाण्याचं टरफलं, परत यामध्ये मी कंपोस्ट खत, थोडीशी वाळू, थोडंसं कोकोपीट, माती असं सर्व मिक्स करून मी या कुंड्या भरलेल्या आहेत, ही बकेट भरलेले आहेत, टब भरलेले आहेत, जेणेकरून या हलकी माती तयार झालेली आहे आणि टेरेसवर जास्त ओझंही होत नाही आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो। त्यामुळे मी अशी माती तयार करून ही झाडं लावलेली आहेत। तर आता मिरच्या तोडून झाल्यानंतर आपण वांगी तोडायला घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता टबमध्ये लावलेल्या वांग्याच्या झाडाला किती छान काटी वांगी आलेली आहेत। खूप छान फ्रेश वांगी आहेत। ही सर्व वांगी मी तोडून दाखवत आहे तुम्हाला। तर ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, सर्वच भाजीपाला ऑर्गॅनिक आहे, कारण मी कुठल्याच भाजीपाल्याला कुठलेही पेस्टिसाइड किंवा औषध मारत नाही। हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत भाज्या। तर मस्त अशी काटी वांगी तोडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व वांगी तोडून घेणार आहे। तर खूप आवड आहे मला झाडाची आणि लॉकडाऊनपासून मी हा छंद जोपासलेला आहे आणि पुढे नेलेला आहे। ही वांग्याची झाडं लावलेली 1 ते 1.5 महिना झालेला आहे। याला किती छान वांगी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची वांगी मी लावलेली आहे टेरेसवर। पांढरी वांगी सुद्धा लावून झालेली आहे माझी, भरीताची मोठी वांगी, जांभळ्या कलरची वांगी ही लावून झालेली आहे। एकदा तर नर्सरीतून मी छोटी छोटी वांग्याची रोपं आणली होती। तर मला असं वाटलं काटे वांग्याची आहे, मी काटे वांग्याचीच रोपं मागितली होती। तर त्याला चक्क पांढरी वांगी आली होती। पूर्णपणे पांढरी वांगी मी पहिल्यांदाच पाहिली होती। ही वांगी लावायच्या आधी ती वांगी मी लावली होती। तर असं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचा वांग्याचा अनुभव मला आलेला आहे। तर सर्व वांगी आता आपण अशीच तोडून घेणार आहोत। भरपूर वांगी निघतात, आठवड्यातनं दोनदा ही वांगी एवढी निघतात। तुम्ही पाहू शकता 15 ते 20 वांगी एका टायमाच्या तोडीला निघतात। तर या दुसऱ्या टबमध्येही तुम्ही पाहू शकता किती वांगी आलेली आहे। सर्व वांगी मी तोडून दाखवत आहे। हे पहा अजून वांगी आहे, त्याला आपण तोडूया ही सुद्धा। तर वांग्याच्या भाजीचे सर्व प्रकार मी करून झालेले आहेत। आठवड्याला एवढी वांगी निघतात तर दिवसाआड वांगं होतं घरामध्ये। मुलं तर कंटाळलेली आहेत। खारं वांगं करून झालं, पातळ रस्सा भाजी करून झाली, भरलेलं वांगं झालं, परत मसाला वांगं झालं, सर्व वांग्याचे प्रकार झालेले आहेत। मुलं आता नको म्हणतात वांगी खायला। तर एवढी वांगी निघली की मी मैत्रिणींनाही देते माझ्या। मी जेव्हा गावी सुट्टीला जाते त्यावेळेस इथं या माझ्या गार्डनवर लक्ष ठेवायला माझी मैत्रीण असते। ती छान लक्ष ठेवते, पाणी घालते या पूर्ण झाडांना, सगळी देखरेख पाहते। त्यामुळे तिला वानवळा तर द्यायलाच पाहिजे। त्यामुळे जे काही भाजीपाला निघतो आम्ही दोघीही वाटून घेतो। हे पहा अशी वांगी मस्त निघलेली आहे, तुम्ही पाहू शकता।
लॉकडाऊनपासून मी हा छंद जोपासलेला आहे। मुळातच मला लहानपणापासूनच झाडांची फार आवड होती आणि लॉकडाऊनमध्ये घरात बसून काय करायचं, तर मग अशी वेगवेगळी झाडं मी लावली। गावी कधी गेलो तर तिकडनं माती आणली आणि अशी हळूहळू करत करत एवढी झाडं लावलेली आहे। 80 ते 100च्या वर माझ्या टेरेस गार्डनमध्ये झाडं आहेत। हळूहळू मी वाढवलेली आहेत। तर सर्व वांगी आता तोडून घेतलेली आहे। अजून वांगी आहेत काही झाडांना, तर ती मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहे। कढीपत्ताही तोडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही 16 वांगी आहेत आणि याच्या खाली मिरच्याही आहेत, हिरव्यागार मस्त ताजी वांगी आहेत। तर आता मी लिंबाचं झाड दाखवते माझं। हे पहा, लिंबाचं झाड आहे। तेलाच्या डब्यामध्ये मी लावलेलं आहे। संपलेला तेलाचा डबा असतो त्यामध्ये मी लावलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता याला लहान लहान फुलंही आलेली आहे। 1 वर्ष झाले या लिंबाच्या झाडाला। ह्याला हे पहा, खालच्या साईडला ही 3 हिरवीगार लिंब आलेली आहे। अजून ही लिंब कच्चीच आहे आणि दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवते। दुसऱ्या साईडला पिकलेली लिंब आहेत, ती मी आता तोडणार आहे। तर या साईडला, समोरच्या साईडला तुम्ही पाहू शकता। हे पहा, पत्र्याचा डबा आहे हा। तर ही किती छान लिंब आलेली आहे। ही 2 पिकलेली लिंब आहेत, ती मी आज तोडणार आहे। हात लावल्यास तुटलं, तुम्ही पाहू शकता इतकं पिकलेलं आहे हे लिंबू। आणि हे थोडंसं हलकंसं हिरवं आहे, तरी पण मी हेही तोडणार आहे लिंबू, कारण थोडासा पिवळा कलर आलेला आहे, म्हणजे पिकलेला आहे तसं हेही लिंबू। दोन्ही लिंब मी तोडून दाखवलेले आहे तुम्हाला। छान मोठी मोठी लिंब आहेत। उन्हाळ्यात मस्त सरबत करायला लिंब तोडून घेतलेली आहेत। आता इथे टबमध्ये तुटलेला आहे, तुम्ही पाहू शकता एका साईडनी, तरीही मी यामध्ये पालक लावलेला आहे। तर मस्त मोठी मोठी पानं दिसत आहे, तुम्ही पाहू शकता पालकची। जेव्हा कधी पालकची भजी करायची त्यावेळेस मी अशी पानं तोडून नेत असते। मुलांना पालकची भाजी जास्त आवडत नाही, पण भजी खूप आवडते, तर ही अशी मी पानं तोडून नेत आहे। आता यावेळेस जास्त पालक लावलेली नाही, नाहीतर मी पालकची भजी, डाळ पालकसाठी भरपूर पालक येते, मी ते तोडून नेत असते। आता सध्या थोडीच आहे पालक भजीपुरती, तर ही सर्व पालक मी तोडलेली आहे। तुम्ही पाहू शकता हिरवीगार ऑर्गॅनिक पालक आहे ही। तर आता तुम्हाला वालीचं मी शेंगांचं वेल दाखवत आहे। हे पहा, वालवर लावलेली आहे, एका बकेटमध्येच लावलेली आहे। तर सर्व शेंगा आता काढायला आलेल्या आहेत, मी तोडून दाखवत आहे, हार्वेस्ट करत आहे। एका हाताने मी मोबाईल पकडलाय आणि एका हाताने तोडत आहेत भाज्या, त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल व्हिडिओमध्ये, तर थोडंसं समजून घ्या। तर हे पहा, एवढी वालीची शेंगा मी काढलेल्या आहेत। अजून खाली पण थोड्याशा शेंगा आहेत, त्या मी तोडून घेणार आहे। तर सर्व वालीच्या शेंगा मी तोडून घेणार आहे अशाच। हे पहा, ताटात पालक, वांगी आणि वालीच्या शेंगा तोडलेल्या आहेत। आता मी तुम्हाला गुलाबाचं झाड दाखवत आहे माझं। हे मी बकेटमध्ये लावलेलं आहे प्लास्टिकच्या। तर याला वर्षभर अशी फुलं येतात, भरपूर झाड गच्च भरतं, एवढी गुलाबाची फुलं लागलेली असतात। मी खूप फुलवेडी आहे, लहानपणापासूनच मला फुलांचं खूप वेड आहे। मी माझ्या माहेरीसुद्धा खूप फुलांची, फळांची झाडं लावलेली आहे आणि ती अजूनही आहे। तर मला खूप फुलांचं वेड होतं। दारात तर माझ्या फुलं होतीच होती, पण मी दुसऱ्यांच्या कोणाच्या घरी गेले ना, तरी मला फुलांना तोडायचा मोह आवरायचा नाही आणि मी खूप बोलणं खायची, पण तरी पण फुलं तोडून आणायची लोकांची, घरच्यांचं आणि लोकांचं बोलणं खायची। एवढी मी फुलवेडी होती, कळत नव्हतं त्यावेळेस, पण आता महत्त्व कळतं। जेव्हा माझ्या झाडाची कोणी फुलं तोडली की मला खूप वाईट वाटतं, राग येतो। तर हे पहा, आता तर इथे ट्रेमध्ये बिजलीचं फुलांचं झाड लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती छान पांढरी शुभ्र फुलं आलेली आहे। आता हे चेरी टोमॅटोचं, हे आपोआपच उगून आलेलं आहे, हे मी लावलेलं नाही, तरी पण खूप छान चेरी टोमॅटो आलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे पिकलेले काही चेरी टोमॅटो मी काढून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला माझं कढीपत्त्याचं झाड दाखवते। खूप छान कढीपत्ता आलेला आहे, खूप छान वास आहे या कढीपत्त्याला। या कढीपत्त्यामुळे खूप छान फोडणी बसते। तर असा कढीपत्ता मी तोडून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते किती छान हिरवागार कढीपत्ता आहे। उन्हाळ्याच्या दिवसातही एवढ्या हिरव्यागार भाज्या आहेत। तर इथे पाण्याचं जे जार असतं त्यामध्ये मी इथं शेवगाचं झाड लावलेलं आहे आणि हे माझं जुनं शेवग्याचं झाड आहे। हे 3-4 वर्षापूर्वीचं झाड आहे, लॉकडाऊनच्या काळापासूनचं हे झाड आहे। तर त्याला ही शेंगा आलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता।
तर इथे पत्र्याच्या डब्यामध्ये तुम्ही पाहू शकता दोडका लावलेला आहे मी, लहान लहान दोडके आलेले आहेत। तर बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहे। शेपूची भाजी लावलेली आहे, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता ताजी ताजी कोथिंबीर आहे। आणि इथे ग्रो बॅगमध्ये मी झेंडूचे 3 प्रकार लावलेले आहेत। लाल झेंडू, लाल म्हणजे पंढरपुरी झेंडू म्हणतात त्याला, छोटी फुलं असतात त्याला, मी सर्व तोडून घेतलेलं आहे। ऑरेंज झेंडू, येलो झेंडू, आणि इथे मी बकेटमध्ये तुम्ही पाहू शकता ताजा ताजा हिरवा हिरवा पुदिना दिसत आहे। उन्हाळ्याच्या दिवसातही किती छान हिरवागार आहे तुम्ही पाहू शकता। तर मी वर्षभर कधीच पुदिना विकत आणत नाही। आता इथे ग्रो बॅगमध्ये मी फ्लावर लावलेले आहे, 4 रोपं लावली होती, त्यातलं एक जळून गेलं, 3 रोपं आहेत। तिन्ही रोपांना छान असा फ्लावर आलेला आहे। अजून लहान आहे म्हणून मी तोडणार नाही, पण खूप छान पांढरा शुभ्र फ्लावर आलेला आहे ग्रो बॅगमध्ये, तुम्ही पाहू शकता। तर इथे माझं बकेटमध्ये, कलरच्या बकेटमध्ये अंजीरचं झाड लावलेलं आहे। खूप अंजीर येतात त्याला, खूप गोड आहे हे अंजीर। तर मस्त असं हे फळ झाड आहे माझं, तुम्ही पाहू शकता। एक अंजीर पिकलेला आहे, तुम्हाला मी तोडून दाखवलेला आहे, हे पहा, एक अंजीर पूर्णपणे पिकलेला आहे, खूप गोड आहेत हे अंजीर। हे अष्टरची फुलं आहेत गुलाबी कलरची, तुम्ही पाहू शकता। आणि इथे मोगरा लावलेला आहे, मोठ्या बॅरलमध्ये मी मोगरा लावलेला आहे, ब्ल्यू कलरच्या बॅरलमध्ये प्लास्टिकच्या। तर उन्हाळ्याच्या दिवसात मोगऱ्याला फुलं येतात भरपूर, तर सर्व असं मी तोडून आणलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ह्या वालीच्या शेंगा, मस्त अशी ताजी ताजी काटी वांगी, पालक, झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं, बिजलीची फुलं, आणि कढीपत्ता, तर अजून बरेच मोगऱ्याची फुलं, बरेच अशी फुलांचे प्रकार आहेत। अजून बरीच झाडं आहेत माझ्या गार्डनमध्ये, पण सर्व मी दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून, तर मोजकीच मी दाखवलेली आहे। तर हे असा मस्त ताजा भाजीपाला, फळं फुलं मी आणलेली आहे तोडून। तर तुम्ही पाहू शकता ऑर्गॅनिक आहेत सगळी। तर मला तर खूप आनंद होतो याला पाहिल्यानंतर। तर कशी वाटली माझी ही ऑर्गॅनिक बाग? तुम्हाला पण आवडतात का फळझाडं, फुलझाडं लावायला? तुम्हाला ही झाडांचं वेड आहे का? तुम्ही ही फुलवेडे आहेत का? तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही दुसऱ्या भांड्यामध्ये हे पहा 3 प्रकारचे झेंडू आहेत, पंढरपुरी झेंडू, ऑरेंज झेंडू आणि येलो झेंडू। तर पांढरी फुलंही आहेत। तर आता आपण टेरेस गार्डनमधून आणलेली ही जी वांगी आहेत त्याचा आज वांग्याचं भरीत रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी वांगी धुवून घेतलेली आहे, नॅपकिनने पुसून घेतलेली आहे। आता आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे। तर आता आपल्याकडे चूल नाही, पण चुलीसारखा स्मोकी फ्लेवर आपल्याला भरीतला आणायचा असेल तर आपण गॅसवरच वांगी भाजणार आहोत आता, कारण आपल्याकडे चूल नाही। तर आता आपण सर्व वांगी पुसून घेतली, वांग्यांना अशा टोचा मारून घ्यायच्या, म्हणजे वांगं लवकर भाजलं जातं, आतपर्यंत शिजलं जातं। तर तुम्ही पाहू शकता सुरीने असं चांगलं टोचे मारून घ्यायचे, असं कट करून घ्यायचं वांगं, प्रत्येक वांग्याला हे असं करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। सर्व वांग्याला मी असेच टोचा मारून घेणार आहे। आता टोचे मारून झाल्यानंतर याला मी ब्रशने तेल लावत आहे, हलकसं तेल लावायचं, ब्रश नसेल तर बोटाने तेल लावून घ्या। वांगं भाजायच्या आधी असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वांगं छान आतपर्यंत भाजलं जातं, जास्त करपत नाही, आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं, शिजलं जातं, साल जास्त खराब होत नाही। तर सर्व वांग्याला मी असंच तेल लावून घेतलेलं आहे। आता गॅसवर ही वांगी भाजून घेणार आहोत आपण। तुमच्याकडे जर जाळी असेल तर जाळी ठेवा गॅसच्या फ्लेमवर आणि मग जाळीवर ठेवून वांगी भाजा, किंवा मग असं डायरेक्ट ठेवूनही भाजू शकता। तर वांगी खूप जास्त मोठी नाही म्हणून मी गॅसच्या मोठ्या बर्नरवर 2 वांगी ठेवलेली आहे, पटपट भाजून व्हावी म्हणून। अशीच सर्व वांगी मी भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो करायची, कमी करायची। हा गॅसचा मोठा बर्नर आहे त्यामुळे इथे फ्लेम तुम्हाला जास्त दिसत आहे, पण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे मी। आणि आलटून पलटून घ्यायची आहे वांगी, एका बाजूनी भाजले की त्याची दुसरी साईड भाजून घ्यायची आहे, असं देठाला पकडून ही वांगी पलटून घ्यायची आहेत। तर साधारण 1 ते 2 मिनिटातच ही वांगी भाजली जातात। सर्व वांगी पटकन भाजली जावी म्हणून मी गॅसच्या 3 बर्नरवर ही वांगी ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता, म्हणजे झटपट वांगी भाजली जातील, वेळ जास्त जाणार नाही म्हणून। तर हा असा मी जुगाड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता, वेळेची बचत होण्यासाठी। तर हे पहा, असं खरपूस वांगं चांगलं भाजून घ्यायचं,
खरपूस जेवढी वांगी आपण भाजून घेऊ तेवढं भरीत छान लागतं। तर हे असं थोडंसं प्रेस करून पाहायचं। हे पहा वांग शिजलेलं आहे। वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण त्याला टोचे मारलेले आहे आणि वांग्याला तेलही लावलेलं होतं आपण, त्यामुळे वांगी चांगलं पटकन भाजलं जातं आतपर्यंत। तर हे पहा वांग भाजलेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। सर्व वांगी मी अशीच भाजून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवर। आता ही वांगी थोडीशी थंड होत तोपर्यंत आपण याला जे कांदा वगैरे बाकीचं साहित्य लागतं ते रेडी करून घेऊया। हे थोडंसं हलकं झाल्यानंतर यालाही साफ करून घ्यायचं आहे, याचं साल खराब काढून टाकायचं आहे। तर इथे मस्त असा कांदा आपण कापून घ्यायचा आहे बारीक। तर इथे मीडियम साईजचे मी 3 कांदे कापून घेणार आहे। वांग्याच्या भरीतमध्ये कांदा टाकला तर वांग्याचं भरीत खूप छान लागतं। तर कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण नाही टाकली तरीही खूप छान लागतं वांग्याचं भरीत, दिसायलाही छान दिसतं म्हणून मी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे। आता कोथिंबीर आणि कांदा चिरून झालेला आहे। आता आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे। लसूण बारीक करायचा नाही किंवा मिक्सरवर वाटायचा नाही, असा ठेचून घ्यायचा, त्याचा फ्लेवर छान उतरतो वांग्याच्या भरीतमध्ये। तर इथे आपण लसूण ठेचून घेत आहोत। इथे मी गावरान लसूण वापरला आहे, त्यामुळे 10-12 पाकळ्या वापरलेला आहे, कारण गावरान लसूणच्या पाकळ्या लहान असतात। तुमच्या जर लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर तुम्ही 7-8च वापरा। तर असा लसूण ठेचून घेतलेला आहे मी। आता वांग साफ करून घ्यायचं आहे आपल्याला, जळलेला भाग काढून टाकायचा आहे। तर वांग्याचा करपलेला भाग, जे वरचं करपलेलं साल आहे ते काढून टाकायचं आणि वांग व्यवस्थित आतून चेक करून घ्यायचं, कारण आतमध्ये कीड असू शकते। तर हे पहा मी देठाचा भाग घेणार नाही, कारण गॅसवर एवढं व्यवस्थित देठ काही भाजलं जात नाही व्यवस्थित आतपर्यंत। चुलीवर जर तुम्ही वांगी भाजली तर देठही घ्या, छान खरपूस भाजलं जातं देठ। तर इथे मी फक्त आता वांग्याचा गाभास घेणार आहे, देठ नाही घेणार। आणि हे वरचं जळलेलं करपलेलं साल काढून टाकायचं। संपूर्ण साल काढायचं नाही, हलकंसं ठेवायचं। फक्त करपलेलं खूप जास्त काळपट झालेलं आहे तेच काढायचं। थोडंसं ठेवलं ना साल तर छान खरपूस वांग्याचं भरीत होतं, चवीलाही छान लागतं। तर हे पहा असं साफ करून घेतलेलं आहे, आतमध्ये आळी आहे की नाही ते चेक करून घेतलेलं आहे मी। एकही वांग किडीचं नसतं मला माहिती आहे, कारण मी नेहमीच अशा पद्धतीने माझ्या गार्डनमधली वांगी करते। तर आजपर्यंत एकही वांग किडीचं निघलेलं नाही, कुठलंही औषध मारलेलं नाही, तरीही माझ्या वांग्यांना अजिबात कीड नाही। पूर्णपणे ऑर्गॅनिक वांगी आहेत ही, आणि मला याचा खूप आनंद आहे की असं शहरात राहून मी ऑर्गॅनिक भाज्या खाऊ शकते। तर शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची सून, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे आणि मला आवडही आहे। तर हे सर्व वांगी मी साफ करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी साफ करून घेतली, सर्वच घेतलेली आहे करून। आता गॅसवर कढई ठेवली, 1.5 ते 2 चमचे मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यावर आपण त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं। आता हे दोन्ही तडतडल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा, कांदा छान परतून घ्यायचा। आता कांदा परतत असताना खूप जास्त काळा करायचा नाही, कडवट लागते मग भरीतची चव, त्यामुळे खूप जास्त काळा नाही करायचा। थोडासा भाजून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे। लसूण आधीच नाही टाकायचा, नाहीतर लसूण करपतो, लसणाचा फ्लेवर खराब होतो, त्यामुळे हलकासा कांदा परतून झाल्यानंतरच लसूण ठेचलेला टाकायचा। आणि आता छान लालसर कांदा भाजून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे पहा कांदा लालसर भाजलेला आहे। आता असा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत। आज आपण लाल तिखट वापरून वांग्याचं भरीत बनवणार आहोत। तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून टाकू शकता, पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा। हे पहा लाल तिखट, पोहे खायच्या चमच्याने मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हे विकतचं लाल तिखट आहे अंबारीचं, त्यामुळे ह्याला लाल रंग छान आलेला आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। तर आता हे मसाला टाकल्यानंतरही छान परतून घ्यायचं आहे। मसाला करपू द्यायचा नाही, गॅसची फ्लेम लोच ठेवायची। आता छान मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण साफ करून घेतलेली वांगी टाकायची आहेत। हे पहा, सर्व वांगी मी साफ करून घेतलेली आहे। हलकंसं त्याला साल ठेवलेलं आहे काळं, त्यामुळे छान खरपूसपणा येतो वांग्याच्या भरीतला। तुम्ही पण असं ठेवा, तुम्हाला आवडेल नक्कीच, तुम्ही करून पहा अशा पद्धतीने। तर आता हे छान परतून झाले, यामध्ये आता ही वांगी टाकून घेऊया। वांगी आधीच शिजून म्हणजे आपण भाजून घेतलेली आहे, त्यामुळे पूर्णपणे वांगं शिजलेलं असतं। आता यावर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, त्यामुळे आता भाजीला वेळ लागत नाही, भरीतला वेळ लागत नाही। छान असं परतून घेतलं की आपलं वांग्याचं भरीत तयार होतं लगेच झटपट। अगदी गावरान पद्धतीने, गावाकडल्या पद्धतीने मी ही वांग्याचं भरीत केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान चवीचं होतं। सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तर छान मिक्स करून घेतलेला आहे, छान एकजीव करून घेतलेला आहे। रंगही किती सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त चमचमीत झणझणीत असं आपलं वांग्याचं भरीत आहे। सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आता हलकीशी यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तर काहीच हरकत नाही। मी हलकीशी टाकत आहे, दिसायलाही छान दिसतं म्हणून। तर आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेत आहे पुन्हा। आता गॅस बंद करून घ्यायचा, कारण आपलं वांगं आधीच भाजताना शिजलेलं आहे। आता काही जास्त वेळ ठेवायचं नाही गॅसवर। छान मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा। मस्त गरमागरम असं आपलं झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। आणि आपण याला गॅसवर भाजलं होतं, त्यामुळे एक वेगळा स्मोकी फ्लेवरचा वास येतो याला, त्यामुळे छान असं मस्त स्मोकी फ्लेवरचं वांगं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। वांग्याचं भरीत तर तयार झालेलं आहे। कसं वाटलं तुम्हाला, कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा। आणि मी जे माझं टेरेस गार्डन दाखवलं, म्हणजे माझी 3ऱ्या मजल्यावर ऑर्गॅनिक बाग दाखवली, ती कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पण लावता का असं कुंड्यांमध्ये फळझाडं, फुलझाडं? मला नक्की सांगा। तर मस्त असं चमचमीत आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, स्मोकी फ्लेवरचं, खूप छान लागतं, नक्की ट्राय करून पहा। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।